तर मग आपण गच्चीवर आल्यावर यांची डान्सची व्हिडिओ शूट करायची होती आपल्याला. मग काय हे लोक इथं उभे होते, मग हे थोडे प्रॅक्टिस करत होते डान्सचे. मग आपण आता यांची डान्सची व्हिडिओ शूट करून देऊ. मग पहिले आपण हिची व्हिडिओ शूट केली, हे थोडी धिंगड धांगड नाचत होती. मग आपण हिची व्हिडिओ शूट करून दिली, हे थोडी चांगली नाचत होती ना आपली बहीण थोडी धिंगड धांगड नाचत होती. मग माझ्या मामाची मुलगी म्हणते मला पण ब्लॉगच्या अंदर घे. मग का आपण छोटा बाईला ब्लॉगच्या अंदर घेऊनच टाकलं. मग आपला छोटा बहिणीने डान्स केला ना आजा आजा गाण्यावर. आजा आजा गाणं आहे बरं, युट्यूबवर सर्च मारा तुम्हाला भेटून जाईल आजा आजा गाणं. मग आपण आलो बॅट बॉल खेळायला, भाऊनं बॉल फेकला ना आपण 6 मारला. मग मी थोडा बॅट बॉलची प्रॅक्टिस करत होतो, म्हटलं IPL खेळायला जायचं म्हटलं आता आपल्याला. मग मी ना आपला पवन बॉल म्हटलं माहिती थोडी क्रिकेटची व्हिडिओ बनव म्हटलं, आपल्याला IPL मध्ये जायचे आपण त्याला कोलॅब करू म्हटलं. मग आपली ताई आली ना खेळायला, पण आपली ताईला आपण IPL च्या अंदर नाही घेऊ शकत कारण की ते गड्डा फिडलर. पहिली गोष्ट तर तिला बॅट बी बरोबर पकडता नाही. मग आपला बॉलर भाऊ फुल तावत होता. मग बॉलर भाऊने बॉल फेकला आणि शिवंताईने डायरेक्ट कॅचच देऊन दिली. मग आपली शिवंताई आउटच झाली, गड्डा फिल्डर. मग आपली बॅटिंग आली, आपला कॅप्टन म्हणते बॉडी टच आउट. मग मी बॅटिंग करायला उतरलं, बॉलर भाऊने बॉल फेकला आणि मी कॅच दिली. पवन भाऊने बी कॅच नाही पकडली, पवन भाऊ पुरा गड्डा फिल्डर. मग बॉलर भाऊ तावात आला ना, मी कुदू मारत होतो. मग बॅट बॉल खेळून झाल्यावर आपले मित्र आले होते. मी नवीन सायकल घेतली म्हणते सायकल दाखवायला आले आपले मित्र आपल्याला. मग आपण आपल्या मित्राला भेटलो ना, मग आपण डायरेक्ट गेलो ना आपल्या बहिणीला गाडी शिकवायला, कारण की आपल्याला बहिणीला गाडी शिकवायची होती. आता मग आपला भाऊ तिला गाडी शिकवत होता, आपली बहिणीने गाडी बंद पाडून दिली. म्हटलं एकदम ना एक्सिलेटर नको वाढवून येतो, आपला भाऊले बी घेऊन जाशील ना तू बी चालली जाशील. काय म्हणता मित्रांनो, आपल्या बहिणीने फायनली गाडी चालूनच टाकली. आपल्या पवन भाऊने खूप मेहनत केली आपली बहिणीला गाडी शिकवायला. तर काय म्हणता आजसाठी एवढेच मित्रांनो, आता भेटू आपण समोरच्या ब्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.